स्माइल भाई चेहऱ्यावरती. तर भेटूया राज जिमचे प्रोप्रायटर श्री राजेश रमेश पाटील यांना. नमस्कार राजेश सर, कशा आहात? नमस्कार. ठीक म्हणजे राज जिम मध्ये महाराष्ट्र मावा या युट्यूब चॅनलचे संपादक श्री गणेश मधुकर मुळे यांचं पाटील परिवार तर्फे आणि राज जिम तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद सर. तर मग गप्पा मारायच्या का? विनाश तर आपण गप्पा मारतोय राज जिमचे प्रोप्रायटर राजेश रमेश पाटील यांच्याशी. सर, तुमचं महाराष्ट्र मावळा युट्यूब चॅनल मध्ये मनापासून स्वागत. सर, मला जाणून घ्यायचं तुमचा सुरुवातीचा प्रवास आणि कशा पद्धतीने तुम्ही ह्या खेळाकडे आलात. 1992 साली मी व्यायाम करायला चालू केलं. अप्रेंटिसशिप करत असतानाच मी घरगुती व्यायाम करायचो. व्यायाम करत करत थोडीशी आवड निर्माण झाली आणि कांजूरमध्ये पहिल्यांदाच युगांधर मित्रमंडळ आणि युगांधर श्री म्हणून स्पर्धा भरवली होती. कोणत्या साली? 1994. पहिल्याच स्पर्धेमध्ये ट्रॉफी मिळवलं हे घरच्यांना पण आनंद झाला आणि मलाही झाला तितकाच. आम्ही तिघं भावंड, मी, बहीण आणि भाऊ, छोटा भाऊ. तर तिघे पण शिकतच होते आणि त्याच्यामध्ये मी अप्रेंटिसशिपला होतो. 8 तास काम करून व्यायाम करायचो. ही सवयच लागली होती. मी आणि विनय कोटियन विक्रोळीला टागोरनगरला चालत जायचो. त्यावेळेला कांजूर एवढा डेव्हलप नव्हता. 1990चा काळ तुम्हालाही देखील माहिती आहे. कांजूर विकसित नव्हता, गोष्टी कमी होत्या. आता एवढी प्रगती झाली आहे कांजूरची. विश्वासश्री म्हणून एक स्पर्धा ठेवली होती. त्या विश्वासश्री नंतर कांजूरमध्ये एवढा क्रेज निर्माण झाला बॉडी बिल्डिंगला की जो तो जिममध्ये जॉईन करावा लागला. आणि त्यावेळेला मी टॉपला होतो की प्रत्येक स्पर्धामध्ये मी विनर व्हायचो. त्याच्यानंतर ती क्रेज निर्माण झाली की काहीतरी करून दाखवायचं आहे आपल्याला. तर कंटिन्यू मी व्यायाम चालूच ठेवला आणि त्या दरम्यान आनंदजी गोसावी सर, छत्रपती अवॉर्ड पुरस्कर्ते, यांची ओळख झाली आणि त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं की बाबा कसा व्यायाम करायचा, काय खायचं, काय नाही खायचं. तर ते त्यांच्यासोबत घेऊन जायचे. 1995 साली लायन्स क्लबनी ठेवली होती स्पर्धा. त्यावेळेला आनंद सरांनी स्वतः माझी पोझिंग घेतली होती आदल्या दिवशी, स्पर्धेच्या आदल्या दिवशी. आणि ती आनंद सर बोलले चालेल, चांगलं आहे. आणि त्या स्पर्धेमध्ये विनर झालो मी. अप्रेंटिसशिप संपल्यानंतर महिंद्रा अँड महिंद्रा, त्यानंतर WMI क्रेन्स लिमिटेड, ब्रॅडमा, मिडको लिमिटेड अशा लिमिटेड कंपन्यात कामं करून 8 तास काम करायचो, 2 तास व्यायाम करायचो. आणि महिंद्रामध्ये असताना मला सुनील शेगडे सर यांची पण भेट झाली आणि त्यांनी भरपूर मार्गदर्शन केलं आम्हाला. बडिंग, ठाणा किशोर, ठाणे उदय, ठाणे श्री या स्पर्धेमध्ये भाग घेऊ लागलो आणि मग कंटिन्यू विनर होत गेलो मी. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र किशोरमध्ये माझा 5वा प्लेस लागला. पण परिस्थिती नेहमी सारखीच असते असं काही नाहीये. पण तुम्ही सुरुवात तर चांगली केली, पण त्यामध्ये तुमच्या घराच्या व्यतिरिक्त जे काही मंडळी होती त्यांनी तुम्हाला कसा प्रतिसाद दिला, कशी साथ दिली? त्यावेळेला परिस्थिती एवढी नव्हती. आम्ही 3 जण, तरी पण आई जेवण करायची, हे ते बनवायची. तर मी व्यायाम करतो तर मला काय लागतं, हे लागतं, सगळे डबे मीच संपवायचो. त्याच्यामुळे घरातले त्याच्यामुळे घरात आईबाबांचा सपोर्ट भरपूर मिळाला मला. त्यांचे आभार भरपूर. आणि बहीण भावानी पण साथ दिली, त्यांचे पण आभार. शेवटची स्पर्धा मी 2002ला नगर शहर श्री जोगेश्वरी येथे खेळलो. तिथे पण मी विनर झालो होतो. आणि त्याच्यानंतर हा जिमचा प्रवास चालू झाला. त्याच्यानंतर मी व्यायामशाळा टाकण्याचा मी निर्णय घेतला, कारण बाबांनी वास्तू ठेवली होती, त्याचा काहीतरी उपयोग केला पाहिजे. तर मी स्पोर्ट्सच्या ह्याच्यात होतो, तर मी तो निर्णय घेतला. कारण मी मेडकोमध्ये असताना अचानक
सगळे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर चालायचे कामं. तर त्यावेळेला अशी परिस्थिती होती की मिडको कंपनी बंद पडायच्या मार्गावर होती. आम्ही 200 वर्कर होतो. 200 वर्कर बाहेर पडलो. माझ्याकडे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी होती. तर मग मी निर्णय घेतला की आपली व्यायामशाळा असावी, जेणेकरून आपण नवीन नवीन शरीर सौष्ठवपटू घडवू. मला एक विचारायचं सर तुम्हाला की सुरुवात तुमची तर यशापासून झाली बरोबर, पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्हाला यश मिळालं, पण असा क्षण आला असेल की तिथे नैराश्याने तुम्हाला गाठला असेल, त्यावेळी तुम्ही त्या नैराश्यातून बाहेर येण्याचा कसा प्रयत्न केला? असा आलेला आहे, कारण त्यावेळेला मुंबई लेवलच्या स्पर्धा एवढ्या टफ होत्या त्यावेळेला पण, नॅचरली खाऊन पण. तर काही स्पर्धामध्ये नंबरच लागायचे नाहीत. विचार करायचो, फर्स्ट शिफ्टला जायचो, 8 तास काम करायचं, संध्याकाळी 2 तास व्यायाम. एवढी मेहनत करून नंबर का लागत नाही? तर काही आपले सहकारी आहेत, त्यांनी सांगितलं, बाबा राजा, हा खेळ आहे, त्या खेळात असंच होतं, आणि तुझं बॉडी चांगली आहे, तू मेहनत कर आणि त्याच्यानंतर तुझं अजून डेव्हलप होशील, तू पुढे पुढे नंबर लागतील. आणि तसंच झालं. मग त्याच्यानंतर मग मी महाराष्ट्र किशोर खेळलो, ठाणाश्री खेळलो. तिथे मग मी वळून बघितलं, बघितलं. मेहनत आणि यश याची सांगड तुम्ही आयुष्यभर घालत बसला आणि हे केलं. पण हे सगळं बरोबर आहे, पण आत्ताच्या तरुण पिढीला जे आपण बोलतो ना फास्ट फूड झालेले, की त्यांना लगेच यश मिळालं पाहिजे, अशा तरुण पिढीला तुम्ही काय सांगू इच्छिता? आताचं युग असं झालं आहे की यूट्यूब आहे, गुगल आहे, सर्च करतात, व्यायाम करतात. तसं नाही आहे, कारण ते बॉडी बिल्डर्स आहेत आणि कुठचंही खाणं घातक आहे शरीराला, म्हणजे ते बघून खाणं. तर तुम्ही घरचंच खा. मासे आहेत, तुमचं डाळ आहे, अंडी आहे, केळी आहेत, घरचंच तुम्ही जास्तीत जास्त खा आणि दुसरीकडे वाहून जाऊ नका. बॉडी बिल्डिंगला मेहनतीशिवाय पर्यायच नाही, शॉर्टकट नाही. बॉडी तुम्हाला बनवायची असेल तर मेहनतच करा, त्याच्यानंतर तुम्हाला रिझल्ट समोर दिसेल. हेच सगळं मला तरुणांना सांगायचं आहे. किती बरं वाटतं ना असं हा खडतर प्रवास ऐकल्यावरती. राय सर, मला आता एक सांगा की आता इथपर्यंत तुम्ही पोहोचलाय, इथे तुम्हाला पोहोचण्यासाठी फक्त आणि फक्त मेहनत लागली होती आणि थोडेफार नशिबाने साथ किंवा घरच्यांचा पाठिंबा. तर आता पुढे तुमचं हे काय आहे, म्हणजे उद्दिष्ट काय आहे, म्हणजे पुढचा प्रवास तुम्ही काही असा आखलेला आहे का? मोळे साहेब, चांगला प्रश्न विचारलात तुम्ही मला, कारण उद्दिष्ट, प्रत्येकाचं उद्दिष्ट असलंच पाहिजे. कारण मी खेळाडू होतो. खेळाडू आहे. तर मी पहिलं शरीर सौष्ठवपटू घडवण्याचा एक मानस आहे, तो मी हे करीन. पण सगळेच शरीर सौष्ठवपटू असं बनतात असं नाही, कारण प्रत्येकाचं स्ट्रेंथ लेवल कमी असतं, कोणाचं जास्त असतं. त्या पद्धतीने जावं प्रत्येकाने. बाबा नाही, तू बॉडी बिल्डिंगला तुला इंटरेस्ट नाही, तर चल तू वेट लिफ्टिंगला जा, पॉवर लिफ्टिंगला जा, कबड्डी आहे. त्या पद्धतीने मी प्रयत्न करणार आहे पुढील तरुणांना, की बाबा हां, तुला कुठे इंटरेस्ट आहे, बाबा पॉवर लिफ्टिंगमध्ये, वेट लिफ्टिंग तिकडे जा, मी आहे, मी आहे, राज सर आहेत सोबत पाठीमागे, काय घाबरू नको. तर हे माझं उद्दिष्ट असेल. आणि कांजूरमध्ये जास्तीत जास्त खेळाडू घडवण्याचं माझा मानस आहे. जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हा कांजूर तेवढा काही विकसित झाला नव्हता आणि आता 2024 मध्ये फार बदल झालेले. तर आता तुम्हाला कांजूर मधल्या नागरिकांकडून आणि कांजूरच्या नागरिकांसाठी जे लिडरशिप करतात किंवा लोकप्रतिनिधी आहेत, त्या अशा लोकप्रतिनिधींकडून तुम्हाला काय अपेक्षा, खास करून कांजूरच्या नागरिकांकडून? अपेक्षा म्हणजे सगळ्या खेळाडूंना प्राधान्य देतात, फक्त एकच शरीर सौष्ठव ह्याच्याकडे कोण लक्ष देत नाही. तर माझं असं मत आहे की पुढारी असो किंवा नेते मंडळी यांनी, नागरिक असो, यांनी या खेळाचा
ह्या खेळासाठी काहीतरी प्रयत्न करावा आणि दरवर्षी किंवा 2 वर्षांनी एक स्पर्धा खेळावी, जेणेकरून नवीन मुलांना एक स्टेज मिळेल. एक अनुभवासाठी स्टेज मिळेल त्यांना, की बाबा कांजूश्री तुम्ही इंटरनल ठेवा स्पर्धा, मोठी स्पर्धा ठेवा. मी मुंबई सबर्बन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशनमध्ये गेली 20 ते 25 वर्ष काम करतो. तर त्यांच्यामार्फत आपण स्पर्धा ठेवू शकतो. असं मी नेते मंडळी किंवा पुढारी किंवा नागरिक यांना सांगू इच्छितो. बघितलं, यांचं उद्दिष्ट आहे की या खेळाप्रती प्रत्येक नागरिकांच्या जागरूकता झाली पाहिजे आणि जास्तीत जास्त संख्येने आजची तरुण पिढी इथे आली पाहिजे, बरोबर. पण आपल्याला सांगायला आनंद वाटतो की त्यांच्याकडे बघितल्यावरती खरं तर त्यांचं मी वय आता काही काढणार नाहीये, पण 6 जूनला त्यांचा वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस त्यांच्या आयुष्यातला फार महत्त्वाचा आहे, कारण 6 जून 2024ला ते आपली वयाची 50 वर्ष पूर्ण करतात. पण आता मी सांगितलं म्हणून तुम्हाला कळलं की ते 50 वर्ष झाले, परंतु त्यांच्याकडे पाहिल्यावरती वाटत नाही ते 50 वर्ष झालेत, कारण त्याच्या पाठचं एक उद्दिष्ट म्हणजे कारण काय, कारण त्यांनी घेतलेली मेहनत, शरीराप्रती असलेली त्यांची जागरूकता, म्हणून आज ते शरीर त्यांच्या नियंत्रणात आहे. तर तुम्हाला 50 वर्षाच्या मी शुभेच्छा देतो. या 50 वर्षापर्यंत येईपर्यंत तुम्हाला जुना काळ आठवल्यावरती त्यातली एक गोष्ट तुम्ही काय सांगू शकता की बाबा ही गोष्ट घडली म्हणून मी आज इथे आहे. मेहनत तरुण पिढीला तुम्ही कोणत्या प्रकारे आव्हान करणार आहात? आजच्या तरुण पिढीने पहिली गोष्ट म्हणजे शिक्षण महत्त्वाचं आहे. शिक्षण घ्या तुम्ही आणि शिक्षण घेऊन कुठचंही क्षेत्र असेल, सामाजिक असून दे, शैक्षणिक असून दे, त्याच्यामध्ये तुम्ही मोठे व्हा आणि ज्या गोष्टीमध्ये तुम्ही रस घ्याल प्रेम त्या गोष्टीवर करा की मनापासून, आणि ती गोष्ट तुमची हृदयापर्यंत आली पाहिजे. इथून प्रेम करायचं आहे तुम्हाला, ते इथे या वरती आलं पाहिजे. ती गोष्ट इथपर्यंत आणा. ती गोष्ट साठवून न ठेवता समाजाला द्या, कारण आपण समाजात राहतो. समाजाला आपलं काहीतरी देणं आहे आणि तेच मी करतोय मुंबई सबर्बन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशनतर्फे. त्या संघटनेचे पण मी आभार मानायचे आहेत की आमच्यासारख्या खेळाडूंना तुम्ही सामावून घेतलं आणि आम्हाला एक नाव दिलं की बाबा कोणी विचारलं तर कुठच्या संघटनेमध्ये आहे, तर बाबा ताट मानाने सांगू शकतो बाबा मुंबई सबर्बन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशनमध्ये मी काम करतोय. सर, शेवटचा प्रश्न, 50 वर्षाच्या ह्या प्रवासामध्ये या यशाचं तुम्ही कोणाकोणाला क्रेडिट देणार आहात? पहिली गोष्ट म्हणजे आई बाबा आणि घरातले सगळेजण आणि माझे सर गुरु श्री आनंदजी गोसावी, सुनील शेगडे आणि माझा मित्रपरिवार, ज्या कोणी मला मदत केली किंवा काही इथपर्यंत आणायचं, त्यांचे मी मनापासून आभार मानतो. हे होते राज्यचे प्रोप्रायटर आणि सुंदर असं व्यक्तिमत्व असलेले शरीर सौष्ठवपटू राजेश रमेश पाटील. त्यांना पुन्हा एकदा महाराष्ट्र मावळा यूट्यूब चॅनलतर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि तुमच्या पुढच्या ध्येयासाठी आमच्या सगळ्यांच्या वतीने मनापासून शुभेच्छा. तुमच्या कार्यामध्ये जर आमच्या महाराष्ट्र मावळाची काही जर साथ पाहिजे असेल किंवा मदत पाहिजे असेल तर तुम्ही कधीही आम्हाला आवाज द्या, आम्ही तुमच्याकडे आहोत. आणि पुन्हा एकदा तुमच्या 50व्या वाढदिवसाच्या निमित्तानं महाराष्ट्र मावळा यूट्यूब चॅनलतर्फे आणि तमाम सगळ्या आमच्या प्रेक्षकांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्ही वेळ दिल्याबद्दल महाराष्ट्र मावळा तर्फे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. महेश साहेब, धन्यवाद.